सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात आले। या सोहळ्याची सुरुवात 11 मार्च 2024 रोजी पालखी मिरवणुकीने करण्यात आली। या सोहळ्याची सुरुवात 11 मार्च ते 14 मार्च पर्यंत कीर्तन सेवेने करण्यात आली आहे। या सोहळ्याची समाप्ती 14 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने होईल। 14 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील आयोजकांकडून करण्यात आले आहे। म्हणून या 4 दिवस चालणाऱ्या सप्ताह सोहळ्यात सातपूर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष मच्छिंद्र माळी व कार्याध्यक्ष अनिल माळी, उपाध्यक्ष रावसाहेब अहिरे, संजय बोरसे, सल्लागार भाऊसाहेब महाजन, खजिनदार सुनील अहिरे, मधुकर माळी, सचिव सुखलाल माळी, परशुराम महाजन, सहसचिव नंदू खरणार, अश्विन महाजन, सेक्रेटरी ज्ञानेश्वर क्षीरसागर, भूषण महाजन, संघटक शांताराम क्षीरसागर, भीमराज माळी, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रवीण बिरारी तसेच कार्यसदस्य यांनी केले आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध मान्यवरांना आमंत्रित केले होते। त्यापैकी सामाजिक कार्यकर्ते अशोक पारखे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाप्रसंगी अध्यक्ष मच्छिंद्र माळी व कार्याध्यक्ष अनिल माळी यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहुयात सविस्तर। रवींद्रभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। सालाबादाप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज वर्धापन दिनानिमित्त 3.5 दिवसाचा आम्ही सप्ताह आयोजित केलेला आहे। आज पहिल्या दिवसाचं कीर्तन समाधान महाराज यांचं कीर्तन आहे, उद्या वनिताताई पाटील आणि परवा दिननाथ महाराज आणि काल्याचं कीर्तन आपले आयरे महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे। हा भव्य दिव्य सोहळा आमच्या या परिसरात हा आगळावेगळा सप्ताह असतो। त्या सप्ताहानिमित्त मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या परिसरातील सर्व कीर्तनांचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती। आपण सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, कशा पद्धतीने भक्तांचा सहभाग लागतो आहे आणि कशा पद्धतीचं उत्साहाचं वातावरण तयार आहे। धन्यवाद। सर्वप्रथम मी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजचं या ठिकाणी मनापासून आमच्या या श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो। आपण हा जो जल्लोष बघत आहात हा मागील 16 ते 17 वर्षाचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। दरवर्षी 11 मार्च ते 14 मार्च आमचा 3.5 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला असतो। संपूर्ण हे जाधव संकुल वासीय, आमचा संपूर्ण खानदेश भाग, त्याचबरोबर आमचा संपूर्ण श्री संत सावतामाळी समाज यांच्या प्रस्थापित असलेला माळी समाज यांच्या उदोउदोने हा उत्साह या ठिकाणी मोठ्या दिमाख्यात हा सोहळा पार पडतो। आज या सोहळ्याचा पहिला दिवस या ठिकाणी आपण बघत आहात। श्री संत सावतामाळींच्या पादुकांचं या ठिकाणी भव्य अशी जाधव संकुल, म्हाडा आशीर्वाद नगर, पाटील पार्क, त्यानंतर जाधव टाउनशिप, अशोका कल्पतरू कॉलनी मार्गे पुन्हा मंदिरावर या ठिकाणी या पालखीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। पालखीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग सालाबादाप्रमाणे दिसतो। आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील ज्येष्ठ सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इरादीने सहभाग मिळतो। नुकतंच या ठिकाणी आपल्या परिसराचे ज्येष्ठ वैभव आमचे मार्गदर्शक अशोकजी पारखे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत। त्याचबरोबर प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं या ठिकाणी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन या उत्सवाला लाभत असतं। धन्यवाद। आणि मी एकच सर्वांना विनंती करतो की येत्या 14 तारखेला लहू महाराज आयरे यांचं काल्याचं कीर्तन ठेवलेलं आहे। ठीक 12 वाजता त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। मी संपूर्ण जाधव संकुल परिसरातील रहिवाशांना अशी नम्र विनंती करतो की आपण श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेतर्फे जो महाप्रसाद आयोजित केलेला आहे श्री संत सावतामाळी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त, त्याचा मनमुराद असा आस्वाद घ्यावा आणि सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आमच्या मंडळाच्या वतीने। धन्यवाद। पारखे साहेब, या सप्ताहामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केले गेलेलं आहे, कशा पद्धतीने आपला सहभाग आणि मराठी सहकार्य या ठिकाणी खऱ्या अर्थाने संत भरपूर होऊन गेले, परंतु संत सावतामाळी हे पण एक संत प्रमुख म्हणून ओळखले जातात आणि या संतांच्या भूमीमध्ये आज नाशिक नगरीमध्ये हा सोहळा होत आहे। आणि या सोहळ्यासाठी आमचे अध्यक्ष असतील, तसेच कार्याध्यक्ष असतील, दळणीने भाग घेत असतात। आमचे लहू महाराज आयरे असतील,
सर्वच महाराज लोक या मंडळामध्ये सहभागी होतात आणि या मंडळाच्या खरोखर मी आभार मानतो की मंडळ हे कोणाचाही भेदभाव न करता म्हणजे जातीवाद जाती पक्ष न धरता सर्वांना या मंडळामध्ये सामील करतात आणि हा चांगला उत्साहात हा प्रोग्राम साजरा करतात. खरोखर मंडळाच्या आम्हाला बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे बापू महाराज, नगराज माळी, सुखदेव आप्पा माळी, खंडराव माळी, आधार महाजन, श्री सुनील आयरे, मधुकर माळी, सुखलाल माळी, परशुराम महाजन, नंदू खैरनार, अश्विन महाजन, ज्ञानेश्वर महाजन, भूषण महाजन, शांताराम क्षीरसागर, भीमराज माळी, आमचे सल्लागार प्रवीण बिरारी, तसेच आमचे युवा कार्यकर्ते किशोर माळी, अशोक रोकडे, विजय माळी, अनिल माळी, नरेश माळी, संतोष माळी, कैलास माळी, सुरेश धनगर, देवीदास वाघ, सुरेश धनगर, निलेश माळी, दीपक माळी, भट्टू महाजन आदी सह माझे सर्व खांद्याला खांद्या लावून काम करणाऱ्या सर्व युवा कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि 4 दिवस हिरिरीने सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात उत्साहात संपन्न करावा ही नम्र विनंती.